गुड मॉर्निंग छत्रपती संभाजीनगरकर. तर आजची मॉर्निंग खूप स्पेशल आहे, कारण की आज होतं माझ्या काकूच्या घरी देवीचा पाठ. तर फुल व्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि पाठ खूप भारी झालं. आणि संध्याकाळी आल्यावर आम्ही इथं करत होतो बटाट्याची चिप्स. तर बटाटे चिप्स करण्यासाठी मी आणि दीदी ते सोलत होतो आणि आम्ही मस्त टी व्हीवर गाणे पण ऐकत होतो आणि व्लॉग्स पण शूट करत होतो. तर मस्त मी बटाटे सोलत होते आणि माझा दीदी पण हेल्प करत होती आणि टी व्हीवर आम्ही मस्त गाणे ऐकू लागलो. आणि त्यानंतर फायनली आम्ही एवढे बटाटे सोलले आणि टी व्हीवर गाणे पण ऐकत होतो. आणि त्यानंतर हे बघा, दीदी पण बटाट्याचे चिप्स करायला घेतले. आता दीदीने बटाट्याचे चिप्स करू लागली आणि तिची हेल्प आजी करत होती. तर आजी आणि दीदी दोघी मिळून मस्त बटाट्याचे चिप्स केले दोघींनी. आणि त्यानंतर ते गाणेसुद्धा ऐकू लागले. आणि त्यानंतर त्यांना हेल्प काका पण करत होते. काका पण आजीला आणि दीदीला सांगत होते का काय कसं करायचं. आणि त्यानंतर काकाने एक रेसिपी शोधून काढली. तर आता तुम्ही ते पुढं बघा काय केलं. त्यांनी ते एक रेसिपी शोधली होती आणि त्याच्याचबद्दल ते आजीला आणि दीदीला सांगत होते का ते कसं करता काय करता. आणि मी पण त्यांची गोष्ट ऐकत होते. मी मस्त बसून त्यांचे व्लॉग पण घेत होते आणि त्यांचे काय बोलतायत ते पण ऐकत होते. तर तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये बघा ती रेसिपी काय होती. तो ये आलू के छिलके हैं। जी शेफ, आज के बाद सारे हिंदुस्तान में आलू के छिलके फेंकने बंद करो, तब ये बनाओ। भैया बहुत है बढ़िया। थैंक यू शेफ। वाकई 100/100। This is incredible. ये आपने एक जीरो वेस्ट माइलस्टोन सेट किया। थैंक यू सो मच On MasterChef India. On दुनिया MasterChef. देखेगी. आणि त्यानंतर मी आणि दीदीने गालोय कुठेतरी जाण्यासाठी. तर कुठं चाललोय ते तुम्ही पुढं व्लॉगमध्येच बघा. तर आम्ही कुठं गेलोय, तर आम्ही आलोय पाणीपुरी खाण्यासाठी. तर मी मस्त टेस्टी पाणीपुरी एन्जॉय केली. आणि त्यानंतर आम्ही गेलो दही कचोरी घेण्यासाठी. तर मग ते काका तिथं दही कचोरी रेडी करत होते आणि मी त्यांना बघत होते का तिथे कशी दही कचोरी बनवत आहे म्हणून. तर मग त्यानंतर दीदी माझे व्लॉग्स घेत होती आणि आम्ही फायनली सगळं सामान घेऊन घरी येण्यासाठी निघालो. The next day. तर जे आम्ही काल संध्याकाळी बटाट्याचे चिप्स बनवले, तर ते बटाट्याचे चिप्स आम्ही आज सकाळी मस्त उन्हामध्ये वाळवत होतो. तर मग आजी वाळवत होती म्हणून मी आणि दीदी पण तिला हेल्प करायला आलो. तर मग मी आणि दीदीने पण पूर्ण चिप्स फायनली वाळवले. तर मी रात्री बघितले हे मून, ते मून एवढं सुंदर दिसू लागलं रात्री. आणि मी ते मून बघून आम्ही निघालो वॉकिंग करण्यासाठी. तर मी, अश्लेषा, दीदी, अवनीश, मम्मी, पप्पा आम्ही सगळे निघालो वॉकिंगसाठी. आणि वॉकिंग करून येताना मी बघितलं तर आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीचा उत्सव खूप जोराने साजरा होतो. तर त्याच्यासाठी पूर्ण तयारी झाली होती. तर मग ते तुम्ही बघू शकता किती भारी बॅनर्स लावलेले आणि फुल डेकोरेशन लाईटिंग पण खूप भारी लावलेली आहे. आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमी खूप जोराने साजरा करता म्हणून डेकोरेशन पण एक नंबर केलेलं आहे. आणि त्यानंतर मी घरी आले. तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा का आजचा व्लॉग कसा वाटला.